ऐका ना, बाजारात कोथिंबीर यायला चालू झालेली आहे. आज कोथिंबीर आली होती आणि 10 रुपयाला गड्डी होती. म्हणून म्हटलं आज आपण कोथिंबीरच्या वड्या करू. अनेकदा काय होतं, कोथिंबीरच्या वड्या बनवताना ना ते चिकट होतात किंवा त्या तळताना सुटल्या जातात आणि त्याचा असा भुगरा होत असतो किंवा त्या चिरताना फुटत असतात, खाताना एकदम टणक होत असतात. तर आज ना एकदम खुसखुशीत आज आपण कोथिंबीरची वडी बनवली. त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, ताजी अशी फ्रेश कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर ना चांगली अशी खुडून घ्यायची, चांगली 5-6 पाण्याने चांगली हिसळून धुवायची आणि अशी निथळून कोरडी करून घ्यायची आपल्याला, बरं का. जास्त पाणी आपल्याला ही वडी बनवताना लागणार नाही. आता ही आपण इथे घेतलेली आहे निथळून. तर सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे, खुसखुशीत होण्यासाठी ना आपले जे पोहे असतात ना, एक वाटीभर आपल्याला हे पोहे घ्यायचे. 1 किंवा 2 वाट्या तुम्ही हे पोहे घेतले तरी इथे मी ह्या 2 वाट्या पोहे घेतलेले. काय करायचंय, याची ना पावडर आपल्याला इथे बनवून घ्यायची. इथे आपण घेतली अशी बारीक रवळसर म्हणजे रव्यासारखी आपण याला इथे बनवून घेतलेली पोह्यांची असं आपण इथे पावडर बनवून घेतलेली, ज्यामुळे काय होतं, आपली जी कोथिंबीरची वडी आहे ना ती टणक किंवा चिवट न होता चांगली खुसखुशीत होते. त्यानंतर ना थोडंसं मी इथे घेतलेले ज्वारीचं पीठ घेतलेले. 1 वाटी इथे मी थोडंसं बाजरीचं पीठ घेईल. 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेले. त्यानंतर ना ते आपल्याला घालून घ्यायचं 2 चमचे तेल, पांढरे तेल. 1 चमचा बडीशेप घ्यायची. ओवा आपल्याला हाताने चोळून घ्यायचा आहे यावरती. त्यानंतर ना थोडी जिरी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि 1 चमचाभर आपल्याला यामध्ये धने घालून घ्यायची. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं. 1 चमचा आपल्याला चिंच गुळाची चटणी जी आपण घरी बनवतो ती 1 चमचा घालून घ्या. आता आपल्याला हे किती तिखट पाहिजे त्यानुसार लाल तिखट घालून घ्यायचं. थोडीशी आपण हळद यामध्ये घालणार आहे आणि थोडासा हिंग आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडासा आपला जो मिक्स मसाला असतो तो यामध्ये घालून घ्यायचा. एवढं साहित्य आपल्याला येते. त्यानंतर ना 1 चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालायचे. तेलामुळे काय होतं, चांगला खुसखुशीतपणा येतो. आणि हे मी इथे कच्च घालून घेतलेले. ही झाली आपली. काय साहित्य लागते आपल्याला कोथिंबीरच्या वडीसाठी, आपण काय काय घेतल्या हे मी इथे तुम्हाला दाखवलेले. आता आपण इथे घेणार आहे कोथिंबीर चिरून. आता वडीसाठी आपण ही कोथिंबीर चिरतोय, त्यामुळे शक्यतो नाही का कोथिंबीर जास्त बारीक अजिबात चिरायची नाही. म्हणजे आपण जशी भाजीसाठी चिरतो ना तशी नाही चिरायची. तर आपल्याला तिला ना अशी थोडीशी मोठी चिरून घ्यायची आणि कोथिंबीरपेक्षा पिठाचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला इथे कमी ठेवायचं. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अशी मोठी आपण चिरून घेणार आहे. कोथिंबीर आपण इथे चिरून घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायच्या अगोदर आपल्याला कोथिंबीर मिक्स करायची. आणि कोथिंबीर पिठामध्ये मिक्स करताना किंवा आपल्याला मळताना जास्त रगडून अजिबात मळायचं नाही. काय होतं, मग चिवट होते वडी. पहिलं आपण याच्यामध्ये मळून घेणार आहे आणि मग आपल्याला पाणी लागलं तर आपण यामध्ये पाणी घालणार आहे. अशी इथे मळून घेणार आहे. खायच्या फ्लॅट मध्ये राहायला लागतील लोक. कोण नवीन आले का?
आले. त्यानंतरनं यामध्ये जसं जसं पीठ लागेल तसं तसं थोडंसं मी ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे. इथे मी बेसन पिठाचं प्रमाण जे आहे ना ते अगदी कमी ठेवलेलं आहे. आणि हे पीठ मळताना वड्यांसाठी जास्त घट्ट मळायचं नाही, नाहीतर वडी पोकळ न होता मग ती चिवट होते. असं आपण भाकरीला पीठ मळतो अगदी सेम तसंच मळून घ्यायचं. थोडंसं त्यापेक्षा अजून सैलसर मळून घ्यायचं आणि नंतर ना याच्या अशा रोल बनवून घ्यायचे. आता वडी किती मोठी, जाड, पातळ पाहिजे त्यानुसार असे रोल बनवून घेतलेले. चाळणी घेतलेले, चाळणीला तेल लावायचं म्हणजे वडी शिजताना तिला चिटकून अजिबात राहत नाही. झाकण ठेवून घेतलेले आणि अगदी 15 मिनिटात ही वडी उकडली जाते बरं का. मोठ्याच गॅसवरती ही वडी उकडून घेतलेली, पटकन उकडली जाते. आता इथे सुरीने मी चेक केली, अजिबात सुरीला पीठ लागत नाही आहे, म्हणजे वडी आपली चांगली उकडली गेलेली आहे. आता उकडल्याच्या नंतर ना परत ही वडी बाहेर काढून हवेवरती गार करायला ठेवायची. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इथे गरम असताना वडी अजिबात चिरायची नाही, नाहीतर तिचा लगेच भुगरा होतो. गार झाली का वडी अशी आवळली जाते, ज्यामुळे वडी चिरताना तिचा भुगरा होत नाही. आणि कोथिंबीरची वडी चिरताना थोडीशी तिला जाड चिरायची बरं का. तिला आपल्याला जर कुरकुरीत अशी खुसखुशीत तळून घ्यायची असेल ना तर कोथिंबीर पटकन जळली जाते, म्हणून ती वडी ना आपल्याला जाड अशी चिरून घ्यायची आहे. एवढ्या वड्या मी इथे 2 रोल मी इथे चिरून घेतलेले आणि जाड चिरलेले बरं का. अर्धा इंचाच्या जाडीच्या साईजची ही वडी मी इथे अशी कापून घेतलेली. आता वडी तेलात सोडताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि तेलसुद्धा चांगलं तापलेलं पाहिजे. मोठ्या गॅसवरती चांगलं तापलेल्या तेलात ही वडी सोडायची आणि थोडीशी वडी तळली गेली की मग गॅस मिडियम करायचा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते, वडी तेलामध्ये सुटत नाही. जर तेल पुरेसं तापलेलं नसेल, गॅस तुम्ही बारीक केलेला असेल, 100% तुमची ही वडी तेलामध्ये सुटणार, तिचा भुगा होणार. म्हणून तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे, गॅस मोठा ठेवायचा आहे आणि थोडीशी तळली गेली का मग उलटी करायची आणि मग गॅस मिडियम करायचा आणि चांगली अशी तिला कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे वडी चांगली तळली जाते. आणि वडी दुसरी गोष्ट म्हणजे चिवट न होता एकदम खुसखुशीत होते. आता वडीला असा हलकासा सोनेरी कलर आला आणि तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की मग वडी तेलातनं काढून घ्यायची. पण आपण गॅस इथे मिडियम केला होता. वडी तेलातनं काढून घ्यायच्या अगोदर 1 मिनिट अगोदर गॅस मोठा करायचा, तेलाला चांगला ताव येऊन द्यायचा. वडी चांगली अशी तळली गेली पाहिजे त्यामध्ये, म्हणजे वडी तेलकट अजिबात होत नाही आणि खुसखुशीत होते. आता इथे बघू शकता किती पोकळ अशी आपली ही वडी झालेली आहे, अजिबात चिवट वगैरे काही झालेले नाही. आणि हिची टेस्ट कशी लागते तुम्हाला माहिती आहे का? आपण जशी चकली खातो ना, अगदी भाजणीची चकली, सेम तशी हिची टेस्ट लागते. तर या पद्धतीनेच आपण इथे बाकीच्या वड्या ज्या आहे ना त्या इथे तळून घेणार आहे. एकदम 15 दिवस जरी तुम्ही ही वडी ठेवली तरी ती टिकते. आणि इथे बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे, पोकळ झालेली आहे, चिवट वगैरे अजिबात झालेली नाही, तेलामध्ये वडी अजिबात सुटलेले नाही. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की